आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षाने एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी त्याच्यात एकमत होतं. साहेब ह्या गोष्टीवरती चर्चा झाली होती कारण पवार राजकीय एकत्र येण्याची दादांची देखील इच्छा होती. अगदी अनेक जणांनी भावना देखील व्यक्त केलेली आहे की काही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आसपास दोन्ही पक्ष एकत्र येणार होते. काय अशी चर्चा झाली? असं आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता सुरू आहेत त्याची सगळी जबाबदारी अजितवर. मी स्वतः कधी जातही नाही या निवडणुकीत. मला त्यांनी रीड केलं असं काय करणार त्या कामाला लागले तर मधीचा आव्हान झाला. आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची विधिमंडळाची बैठक होत आहे. 2 वाजता भेटण्याची पद देखील सुमित्रा पवार यांना मिळणार आहे. 5 वाजता उपमुख्यमंत्र्यांची पदाची शपथ देखील घेणार आहे. असं वाचण्यात आले हा त्यांचा अंतर्गत पक्षाचा निर्णय दिसला तो त्यांचा अधिकार आहे. साहेब, जसं तुम्ही म्हणालात की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या सगळ्या चर्चा होत्या त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या. काही ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी अपयश आलं. पण आता पुढची भूमिका तुमच्यावर मोठी एक जबाबदारी असेल पुन्हा एकदा. तर या सगळ्या गोष्टीत कधी या संदर्भातलं थोडं त्याच्यामध्ये काही चालू होतं माझ्या कारणामध्ये होतं त्या सगळ्या चर्चेत मी होतो. पण अजितदादा, जयंत चौकासी, शशिकांत शिंदे असे आमचे काही याच्यात सतत होते आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेच्या जवळ पोचले होते. शेवटचं विषय त्याने आम्हाला लोकांना केलं होतं. आघात झाला. कोणी भाष्य करायचं नाही, परंतु शशिकांत शिंदे वेळोवेळी सांगतायत की आम्ही एकत्र हा निर्णय घेतला होता, परंतु आता जे निर्णय होतात तर काय कसं पाहताय निर्णय? मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षाने एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी त्याच्यात एकमत होतं. सिंग आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली हा आग्रह. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.